पाहणार आहोत सोलापूरच्या दोन बहिणींची यशोगाथा। वडिलांचा गॅरेजचा छोटासा व्यवसाय, आई गृहिणी आणि पत्र्याच्या शेडचं घर, अशा हलाखीच्या परिस्थितीतही दोन बहिणींनी एमपीएससीच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवलाय। पाहुयात सरोजिनी आणि संजीवनीची सर्वांना प्रेरणादायी ठरणारी यशोगाथा। सोलापूरच्या भोजने भगिनींची आदर्श यशोगाथा। गरिबीशी झगडत एमपीएससीच्या परीक्षेत विजयी झेंडा। सरोजिनी संजीवनी यांचं सर्वत्र कौतुक। या आहेत सरोजिनी आणि संजीवनी भोजने। वडिलांचा गॅरेजचा छोटा व्यवसाय, घरचे 18 विश्व दारिद्र्य, पण या हालाकीच्या परिस्थितीतही या दोन्ही बहिणींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठं यश मिळवलंय। दोन्ही बहिणींनी 2018 पासून एमपीएससीची परीक्षा देण्यास सुरुवात केली। त्यात कोरोनामुळे 3 वर्षे परीक्षाच झाली नाही। मात्र दोघींनी खचून न जाता परीक्षेची रात्रंदिवस तयारी सुरूच ठेवली आणि अखेर सरोजिनी आणि संजीवनीच्या पदरात यश पडलंच। मी 2018 पासून एमपीएससीची सुरुवात केली। परवा दिवशी माझा रिझल्ट लागला। 2023 कंबाईनचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये माझी कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक यापदी निवड झाली। आमच्या दोघीच्या यशामध्ये माझ्या फॅमिलीचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, स्पेशली माझ्या भावाचा, कारण त्याने लहान असून पण जॉब करून आमच्या दोघींना शिकवलं आणि आम्हाला खूप मेंटली आणि इकॉनॉमिकली खूप सपोर्ट केला। मला आणि माझ्या बहिणीला काल 2023च्या कंबाईनच्या ग्रुप सीची पोस्ट मिळाली। मला महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली आणि माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली। या दोघी बहिणींचे वडील ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीत कामगार भागात राहतात। घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण 5वी पर्यंतच झालंय। ते छोटं गॅरेज चालवतात आणि कुटुंबाचा गाडा हाकतात। त्यांची पत्नी रश्मी भोजने या गृहिणी आहेत। पत्र्याच्या घरात ज्योतिराम आणि त्यांची पत्नी 2 मुली आणि एका मुलासह राहतात। आता त्यांच्या दोन्ही मुलींनी एमपीएससी परीक्षेला गवसणी घातल्याने आई वडील कृतार्थ झाले आहेत। माझ्या मुलींनी कधी हट्ट केला नाहीये की आम्हाला असंच पाहिजे, इथं ठेवा तिथं ठेवा। माझ्या ज्या आहे त्या परिस्थितीत माझ्या मुलींनी मला सहकार्य केलं। जसं असेल तसं अभ्यास करणे, राहणे आणि आपलं काम करणे, ह्याच्या पलीकडे माझ्या मुलींनी कसलाही मला त्रास दिला नाहीये। आज जे यश घेतलंय याच्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे। आमचे मिस्टर गॅरेजचे काम करते, तर आमची परिस्थिती नसताना मी दोन्ही मुलीला शिकला आणि तिने शिकल्या एवढं की बास झालं, की बास आनंद झाला। मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर संकटांचे कितीही मोठे डोंगर उभे राहिले तरी त्यावर मात करत यशाचा मार्ग सापडतोच। हे सरोजिनी आणि संजीवनी या दोन्ही बहिणींनी दाखवून दिलंय। म्हणून आपल्या कर्तृत्वाने सर्वांसमोर आदर्श उभा करणाऱ्या या दोन्ही बहिणींचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय। वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।